Chapter number 5th. Application of definite integration. Of definite integration. सोपं आहेत. यामध्ये तुम्हाला कर्व दिलेले असतात, पॅराबोला, हायपरबोला, सर्कल, इलिप्स. त्यावरनं तुम्ही याचं आन्सर काढायचं आहे. आपण थेरी बघूया. ऍप्लिकेशन ऑफ डिफाइनाइट इंटिग्रेशन. यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? एरिया अंडर द कर्व. त्यामध्ये एरिया बाउंडेड बाय कर्व ऍक्सिस अँड गिवन. सपोज दिस इज कर्व आणि हा त्याचा काय झाला? एरिया बाउंडेड. एरिया बिटवीन टू कर्व्स. आता या शिकलो बघा आपण. एक्स ए बी, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, करेक्ट. बी मायनस ए, एफ ऑफ बी मायनस ए, phi of x. This is known as fundamental theorem of integral calculus. मग आता या ठिकाणी एरिया अंडर द कर्व आपण घेऊया वन बाय वन. एरिया अंडर द कर्व. For evaluation of area bounded by certain curves, we need to know the nature of the curve and their graph. We should also be able to draw sketch the curve. या ठिकाणी आपल्याला कर्व देखील काय करावे लागतात? स्केच करावे लागतात. आता हा कर्व बघा, एरिया अंडर द कर्व, दिस फिगर. द कर्व y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. आपण आता कर्व या ठिकाणी काढून घेऊया. This is y axis, this is your x axis. This is y dash, x dash and 0. Curve y equals to f of x. हा कर्व झाला. Y equals to what? F of x. In a continuous bracket AB and f of x greater than 0 in what? Open bracket AB. बघा पहिले नंबर घ्या. द एरिया शेडेड फिगर इन 5.2 is bounded by the curve y equals to f of x, x axis and the line x equals to a, x equals to b is given by definite integration. तर ह्या ठिकाणी बघा आता या लाईन दिल्या आहेत तुम्हाला. x ची व्हॅल्यू किती येते या ठिकाणी? a. X equals to a and what? X equals to b. बघा x ची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी? a आलेली आहे आणि या ठिकाणी b आहे. पण आपण इथं काय p किंवा देणार आहोत? x आणि b ची बनवलं या ठिकाणी देऊया x equals to b. झालं. x equals to is given by the definite integrals. तो आपण कसा लिहायचा बघा.
x equals to a to x equals to b f of x into what dx या फॉर्म मध्ये आपण तो लिहून घेतलेला बघा. सॉरी y दिले आहेत त्यांनी डिरेक्टली या y ची किंमत दिली तो y मध्ये आपण या ठिकाणी लिहून घेऊया. y दिलेला आहे त्या ठिकाणी काय दिलेलं आहेत y हीच y ची कडे घेतलेली आहेत y into what dx. A the area of the shaded region हा जो शेडेड त्याचा एरिया दिलेला आहे आपण तो शेडेड रिजन या ठिकाणी काढून घेऊया. This is your shaded region. A. Right? हे डिफाइनाइट इंटिग्रल आहेत. A equals to what काय दिले त्यांनी एरिया ऑफ द शेडेड रिजन. ऑफ द तो कसा काढता बघा एरिया ऑफ शेडेड रिजन A equals to A to B y ची व्हॅल्यू काय तुमची f of x f of x into what dx. हे काय झाले तुमचा फॉर्म्युला झाला हा इथून त्या एवढा. ओके आफ्टर दॅट बघा या ठिकाणी आता हा एरिया झाला तुमचा एक्स ऍक्सिस वर. कुठल्या ऍक्सिस वर एक्स ऍक्सिस वर. हाच जर तुम्ही घेतला वाय ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर बघा तर त्याचा फॉर्म्युला काय येईल हा तुमच्या कशावर झाला एक्स ऍक्सिसचा. आता नंतर कुठला घेऊया आपण वाय ऍक्सिसचा. ऑन वाय ऍक्सिस फिगर सेम राहील.
दुसरीच काढून घेऊया. ओके, कर काढून घेऊया पहिले. या टॅब दिला बघा कर, पी क्यू आर एस. इथं नाव देऊन ठेवा पी क्यू आर एस पहिल्यामध्ये पण. हा पी क्यू आर आणि एस. ओके, हा कर झाला बघा तुमचा पी क्यू आर एस. याला ह्या स्ट्रेट लाईन टाकतोय आपण. पी क्यू आर आणि एस. या कर्वचं नाव काय, एक्स इक्वल्स टू जी ऑफ वाय. इथे काय होतंय, वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. या ठिकाणी काय नाव द्यायचं आहे, जी इक्वल्स टू वॉट, एक्स इक्वल्स टू जी ऑफ वाय. एक्स इक्वल्स टू वॉट, जी ऑफ वाय. हा तुमचा काय झाला, एरिया अंडर द कर्व ए. ए मग तेच इक्वेशन बघा काय येईल तुमचं आता. The area A bounded by the curve the area A bounded by the curve x equals to g of y, y-axis and the line. या ठिकाणी काय तुमचं y equals to d and y equals to c. Y equals to d, y equals to d. On y-axis and the line y equals to c and y equals to what, d, is given by is given by what, area A equals to integration of y equals to c, y equals to x into what, dy. Therefore A equals to c, d what is x, g of y into what, dy. दोघांमध्ये एवढा फरक नाहीये, फक्त काय एफ ऑफ एक्स डी एक्स अँड वॉट, जी ऑफ वाय डी वाय. हे झालं तुमचं इक्वेशन. बंद कर. हे थोडे तर मिस्टेक आहे, चुकीचं आहे ते इक्वेशन, लक्षात घ्यायचं आहे.
त्याच्यावर सॉल्व प्रॉब्लेम आता हे. नंतर तुमचा टॉपिक आहे एरिया बिटवीन टू कर्व्स. त्याच्यावर आपण काय करूया, फॉर्म्युला लिहून घ्या. म्हणजे पहिले एका कर्वचं इक्वेशन काढून घ्या, नंतर दुसऱ्या कर्वचं इक्वेशन काढून घ्या. एरिया बिटवीन टू कर्व्स. Area between two curves. The required area equals to modulus of A to B एक मिनट खाली घेऊया. Modulus of A to B f of x dx integration of A to B f of x dx minus A to B g of x dx. दोघातून काय करायचं, ते एकातून दुसरा मायनस करायचा. त्यावेळेस तुम्हाला हा रिक्वायर्ड एरिया या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याच्यावरचे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते. या ठिकाणी सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही सगळे होमवर्क करायचे आहेत. टोटल सॉल्ड एक्झाम्पल हे सोडवायचे आहेत. आपण काय करणार आहोत, एक्झरसाइज घेणार आहोत. ओके, एक्झरसाइज 5.1. एक्झरसाइज 5.1. Question number 1. Find the area of the region bounded by the area of the region bounded by the following curves. X-axis and the given lines. त्यातला फर्स्ट नंबरचा घ्या.
Y equals to 2x, x equals to 0, x equals to 5. Y equals to 2x, x equals to 0, x equals to what? 5. आता जर तुम्ही हा जर कर्व पाहिला रिजन x x इक्वल्स टू 5 x इक्वल्स टू 0, याचा अर्थ हा कुठे येईल बघा, x इक्वल्स टू a x इक्वल्स टू b कोण होईल ऑन x ऍक्सिस येईल. करेक्ट, कारण x च्या व्हॅल्यू दिल्या आहेत म्हणून. याची आपण फिगर काढून घेऊया. आन्सर बघा, गिवन y equals to 2x, x equals to 0, x equals to what? 5. आपण काय करूया आता, फिगर काढून घेऊया. दिस इज युअर y ऍक्सिस, x ऍक्सिस, y x y डॅश x डॅश. कर्व जर पाहिला तुम्ही तर कसा गेलेला आहे, 0. आणि हे किती 1 2 3 4 यांच्याकडे किती असतात, लांब झाला थोडा, 5. आपण लाईन काढून घेऊया. ओके, एरिया बघा कसा दिलाय तुम्हाला, 0 पासून कसा आहे तुमचा हा 5 पर्यंत आहे, कशापर्यंत आहे 5 पर्यंत, या 0 to 5. करेक्ट, इथं दिलेत बघा तुम्हाला 0 to 5, 0 to what 5. कर्व काय दिलाय तुम्हाला, y इक्वल्स टू what 2x, दिली y इक्वल्स टू 2x. आपल्याला रिजन विचारला आहे त्यांनी, हा रिजन विचारलेला आहे. ओके, एक्स ऍक्सिस वर y काय असतो, ऑलवेज 0 असतो, आणि एक्स ऍक्सिस y ऍक्सिस काय असतो, ऑलवेज 0 असतो. तर या प्रमाणात तुम्हाला त्यांनी विचारलं आहे. मग आता या ठिकाणी बघा, हा ए, कन्सिडर A is the area between y equals to 2x, x equals to 0, and x equals to what 5. Formula sir, what a to b, a is equal to integration of what a to b, पहिले फिगर बघा काय, a to b f of x dx, 0 to 5 y into what dx. Therefore a equals to 0 to 5, what is value of y, 2x into dx.
2 बाहेर कॉमन काढून घ्या. 0 to 5 x into dx. A equals to 2. What is derivative of x? X square by 2 means what? N plus 1 divided by what? N plus 1. 0 to 5. फॉर्म्युला बघा काय आहे तुमचा. x raised to n into dx. x raised to n plus 1 divided by what? N plus 1. इथं x च्या ठिकाणी 1 आहेत. म्हणून काय झालं? x raised to 1. x raised to 1 plus 1 divided by what? 1 plus 1. x square by 2. आली व्हॅल्यू x square by 2 ची. हा 2 2 काय झाला? कट झाला. 0 to 5. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. a equals to 5 square minus 0 चा square. a equals to 25 minus 0. Area a equals to 25 square unit. झाली व्हॅल्यू. बघा जर तुम्हाला जमतंय का पुढचे, नाही तर मी तो सॉल्व करूनच देणार आहेत. ओके ओके बाय. आजच्या दिवस फक्त एवढंच.